नमस्कार मंडळी. तर दीपास किचनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नेहमीच बघतो. अगदी पारंपरिक आणि रानभाज्या वगैरे अशा सुद्धा आपण बघत असतो. तर अशीच एक रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, चक्रीची रेसिपी. तर बरेच जण याला पांढरा भोपळा किंवा चक्की सुद्धा म्हणतात. तर रेसिपी मी इथे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर इथे तुम्ही बघू शकता, हा पांढरा भोपळा म्हणजेच मी इथे चक्की घेतलेली आहे आणि त्याला मधून मी कट करून घेतलेलं आहे. पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं याला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे. तर मला भाजी बनवण्यासाठी एवढी ही चक्की जास्त होईल, म्हणून मला हवी तेवढी मी घेणार आहे आणि बाकीची छान पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. अजिबात खराब होत नाही, 15 ते 20 दिवस छान आरामात टिकते ही. आणि एकदम कोवळा आहे तो, त्यामुळे त्याचं बाहेरचं साल अगदी अलगदपणे निघतं आहे. पण आपल्याला शिजवताना याचं बाहेरचं साल हे काढूनच घ्यायचं आहे, कारण ते लवकर शिजत नाही आणि भाजीचं टेक्स्चरसुद्धा खराब होतं. म्हणून अशा प्रकारे आपण त्याचं हे साल काढून टाकणार आहोत. तर अशाच बऱ्याचशा महत्त्वाच्या टिप्ससाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर इथे आपण सगळ्या चक्कीचं साल काढून घेतलेले. तर पूर्ण 1 किलो चक्की होती ती, तर त्यातल्या अर्ध्या चक्कीचं आपण आत्ता भाजी बनवणार आहोत. तर आता आपण याचे एकदम बारीक असे काप करून घेणार आहोत, म्हणजे ते आपल्याला लवकर शिजण्यासाठी सुद्धा मदत होईल. ही जी चक्की आहे तर ती एकदम कोवळी आहे, त्यामुळे अजिबात वेळ लागणार नाही याला शिजण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण इथे चक्कीचे हे काप करून घेतलेले आहेत. तर आपण आता यापासून लगेचच भाजी बनवून घेणार आहोत. आपल्याला हे धुण्याची वगैरे गरज नाही आहे. जर आपण याला धुतलं तर याला पाणी सुटू शकतं आणि आपल्या भाजीची चवसुद्धा बिघडेल. म्हणून आपण सुरुवातीला बाहेरूनच आपली चक्की चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतलेली होती. आणि आता आपण भाजी बनवूयात. तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तर मी यामध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे कढईमध्ये. आणि तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी जिरे मोहरी घातली. अगदी जास्तही घालू नका, नाहीतर अशा सुक्या भाज्यांमध्ये खूपच दिसताना ही विचित्र दिसते ती जिरे मोहरी. म्हणून एकदम थोडीशी जिरे मोहरी आपण यामध्ये घातलेली. आणि मी यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे मी जाडसर असे मिक्सरला फिरवून घेतलेले आणि ते घातलेले आहे मी यामध्ये 2 चमचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता. आणि चिमूटभर हिंग आणि हळद घातलेली अर्धा चमचा. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे. आपण हिरव्या मिरचीमध्ये बनवणार आहोत आज ही भाजी. आणि हिरवी मिरची चांगल्या प्रकारे तळल्यानंतर आपण आता यामध्ये चिरून ठेवलेली सगळी चक्की आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. आणि गॅस मी इथे थोडासा कमी केलेला आहे. आणि चांगल्या प्रकारे आपली चक्की आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि चक्री आपल्याला याच्यामध्ये टाकण्या अगोदर आपलं इथे जी मिरची आपण घातलेली तर ती व्यवस्थित तळणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं की जर आपण मिरची व्यवस्थित तळली नाही तर खाताना आपल्याला त्याचा ठसका जाणवू शकतो. म्हणून मिरची व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायची. तर चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आता झाकण ठेवून मीठ न घालता छान आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मंद गॅसवर छान 1 ते 2 मिनिट आपण याची वाफ इथे काढून घेतलेली आहे. आणि झाकण काढून घेतलेलं आहे मी कढईवरचं. छान मस्त वाफ बसलेली तुम्ही ते बघू शकता. आणि गॅस आपण इथे कमीच ठेवलेला होता. आणि चांगल्या प्रकारे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. सुरुवातीला मीठ आपल्याला यासाठी घालायचं नाही, कारण आपण ही भाजी फक्त तेलात बनवणार आहे, यात पाणी वगैरे घालणार नाही आहोत. तर कमी तेलामध्ये कशी बनवायची, तर त्यासाठी मीठ न घालता सुरुवातीला छान वाफ येऊ द्या, म्हणजे भाजी बनताना सुद्धा एकदम चविष्ट बनते. आणि आता एक वाफ काढल्यानंतर मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आणि थोडंसं आपल्याला आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ टाकताना आपल्याला ही काळजी घ्यायचीच आहे की एक वाफ काढल्यानंतरच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण मीठ घातल्यानंतर याला पाणी सुटायला सुरुवात होते. म्हणून मीठ हे एक वाफ काढल्यानंतरच आता आपल्याला यामध्ये आणखी याला चांगली चव येण्यासाठी, कारण चक्रीला ही त्याची काही चव नसते, तर त्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा गूळ घालणार आहोत. तर मी गूळ इथे बारीक करून घेतला आहे. तर पोहे खाण्याचा 1 चमचा भरून मी इथे गूळ घातलेला आहे. अगदी जास्तही घालू नका, नाही तर खूप गोड होईल ही भाजी. पण गूळ घातल्यामुळं अप्रतिम अशी याची चव लागते, खूपच चविष्ट अशी ही भाजी बनते. आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर नक्की अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा गूळ घालून बघा, खूपच छान होईल तुम्ही बनवलेली भाजीसुद्धा. आणि आता मिक्स करून झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान याची 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 मिनिट इथे झालेली आहेत आणि आता आपण झाकण काढून पाहणार आहोत.
गॅस आपल्याला इथे कमीच ठेवायचा आहे, खूप फुल ठेवायचा नाही आहे. आणि छान याला वाफ बसलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे की ही चक्की शिजलेली आहे किंवा नाही. पण आपण जी चक्की भाजी करण्यासाठी वापरली आहे तर ती खूप कवळी होती. जर तुम्ही वापरत असलेली कवळी नसेल, थोडीशी कडक झालेली असेल, तर अशा वेळेला चक्की जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही चक्की झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. म्हणजे 1-2 मिनिट जास्त वेळ लागेल, याच्यापेक्षा नाही. तर तुम्ही इथे बघू शकता. तर ही चक्की व्यवस्थितपणे शिजलेली आहे. एकदम परफेक्ट अशा पद्धतीने एकदम छान चवदार अशी भाजी आपली इथे बनून तयार झालेली आहे. आणि वरतून मी यावर थोडीशी कोथिंबीर घातली आणि चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही चक्कीची भाजी आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक असते. आणि यामध्ये जो आपण गूळ वापरला आहे त्यामुळे खूपच चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार होते. ही भाजी बनवण्यासाठी अजिबात आपल्याला पाण्याचा वगैरे वापर तुम्ही बिलकुलसुद्धा करू नका. खूपच म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. म्हणजे जास्त वेळही लागत नाही. आणि ही मस्त गरमागरम तयार झालेली भाजी तुम्ही भातासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. खूपच चविष्ट अशी लागते. आणि गौरी गणपतीमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची भाजी बनवतो. आणि नवरात्रीच्या उपवासांमध्ये सुद्धा ही चकरीची भाजी चालते. फक्त बनवताना आपल्याला यामध्ये लसूण आणि हळदीचा वापर करायचा नसतो. तर नक्की तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही चकरीची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.